आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे बाळा, अगं काय बोलतेस तू? हे असं काय बोलते तू वेड्यासारखं? काय झालंय मला सांग? नाही नाही, काही नाही आत्या, मी सहज बोलून पारू पारू थांब, शपथ आहे। तुला शपथ आहे, तुला तुझ्या मंगळसूत्राची शपथ आहे आत्या। प्लीज सांग ना बाळा। आणि तसं मी माझं समजा अभिषय या घरासाठीच खर्च होणार होतं। नाही बाळा, खोटं आहे हे सगळं खोटं आहे। तुझं काहीतरी गैरसमज झाला। गुरुजी असं तुला का सांगतील बाळा? नाही, हे तुझं ना ऐकण्यात काहीतरी चुकलंय, असं नाही काही आहे। आत्या आत्या, तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा। हे बघा, काय बी झालं तरी हेच खरं आहे। आयुष्य तुझं आहे, कुणावरही आयुष्य उधळून देणं इतकं सोपं नाहीये। पूजेचं समापन झाल्यानंतर तुला माघार घेता येणार नाही। तुम्हीच बघा ना आत्या, गुरुजींनी पूजा केल्यानंतरच तर समजा चांगलं होत चाललं या घरात। म्हणजे गुरुजी म्हणतात तसंच होतंय समजा। म्हणजे माझी जाण्याची वेळ आली आहे। गप्पा बस, असं काही बोलू नको आत्या। हे बघा, गुरुजी म्हणले तसंच होणार असेल समजा तर मी मरणार आहे नक्की। नाही बाळा, असं काही होणार होय आत्या। हे बघा, मी जर जगणारच नसेल तर माझ्या मंगळसूत्राचं सत्य आदित्य सरांना सांगून त्यांना आयुष्यभरासाठी अडकवून ठेवण्यात काय अर्थ आहे? मी गेल्यानंतर आदित्य सर थोडे दिवस रडतील, मग सावरतील स्वतःला। तुम्ही, माझा बा, माझा गणी, माझ्या देवी आई, श्रीकांत सर, प्रिया मॅडम, प्रीतम सर समजे सावरून घेतील स्वतःला, मला खात्री आहे। समजा सुरळीत होईल। त्यामुळे मला असं वाटतं आत्या, माझ्या मंगळसूत्राचं सत्य माझ्यासोबतच जाणं योग्य आहे। बरोबर। अगं, एवढा मोठा डिसिजन घेतलास, एवढा मोठा निर्णय घ्यायच्या आधी तू आदित्य बाबांचा विचार करायला हवा होतास। या घरावरचं संकट टाळायचं असेल तर तुला मृत्यूचा सामना करावाच लागेल। तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मालकाच्या जीवाला किंमत दिलीस। एक बाप म्हणून मला तुझा अभिमान आहे पारू। माझ्या नशिबात जर का किर्लोस्कर कुटुंबासाठी मरण निवडलं असेल तर ते माझ्या भाग्याचं आहे। केलंय आदित्य सरांचा, देवी आईंचा, समद्यांचा विचार केलाय आणि मगच निर्णय घेतलाय। आणि आत्या, माझ्या या निर्णयाचा मला अजिबात पश्चाताप होत नाही। माझ्या देवी आई आणि माझ्या या घरासाठी
माझं समजा आयुष्य जर खर्च होणार असेल ना, तर ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पारू, तुला कसं समजावणं तेच कळत नाहीये मला. बाळा, एवढं प्रेम कुणी कुणावर करत का ग? मला नाही माहिती, पण तुम्ही करता ना माझ्यावर प्रेम. अन हे प्रेम करणं मी कुणाकडनं शिकले माहित आहे? तुमच्याकडनं, माझ्या देवी आईंकडनं. एक पाण्याची बाटली एका पट दिशी द्या मला. हे घे. कनी उठ बरं. हे पाणी पी, थोडं पी, थोडं पाणी पी. नाही बा, मी काहीच नाही खाणार पिणार. मला तायडीकडे जायचं. जाऊ ताईडीकडे जाऊ. थोडं पाणी तर पी आधी. थोडं पाणी नाही प्यायचं. कुठे? ताईडीकडे जाऊ. ताईडीकडे जाऊ. ताईडीकडे जायचं. काय करावं? उठ. जाऊ. उठ. ताईडीकडे जाऊ. ताईडी, रिक्षा, काय गाडी मिळाल कुठं? आत्या, आता तुम्ही रडू नका. शांत व्हा तुम्ही. आत्या तुम्ही मला वचन द्या. काय बी झालं तरी हे कोणाला बी नाही सांगणार. तुम्ही वचन द्या मला. पारू बाळा, आदित्य बाबांपासून ही गोष्ट लपवून ठेवणं मला योग्य नाही वाटत. शेवटी तुझ्या आयुष्याचे जोडीदार आहेत ते. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना आत्या, त्या व्यक्तीसाठी कधी कधी खोटं बोलावं लागतं. काही गोष्टी लपवाव्या लागतात. आणि हेच माझं नशीब आहे.